नमस्कार मंडळी. ईसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 4. आजची गोष्ट धूर्त कोल्हा. एकदा एका कावळ्याला मांसाचा तुकडा सापडतो आणि त्याच वेळी एक धूर्त कोल्हा झाडावर बसलेल्या त्या कावळ्याकडे पाहत असतो आणि कावळ्याची खोटी स्तुती करायला चालू करतो. "अरे काय मित्रा, पक्ष्यांमध्ये तू रुबाबदार तर आहेसच, पण तुझा आवाज किती गोड आहे. बऱ्याच दिवसात गाणं ऐकलं नाही. ऐकवा काहीतरी." स्तुती ऐकून कावळा भारावतो, खुश होतो आणि गाणं म्हणण्यासाठी करतो. तेवढ्यात मांसाचा तुकडा खाली पडतो आणि तो कोल्हा उचलतो आणि निघून जातो. कावळ्यासारखे बावळट आणि क्षणिक कौतुकाला बळी पडाल तर तुमच्या तोंडचा घास हिरावला जाऊ शकतो आणि योग्य कारणांसाठी धूर्त व्हाल तर तो घास तुम्हाला मिळेल. भगवद्गीता सांगते धूर्तपणा हा कल्याणार्थ वापरला जात असेल, तर धूर्तपणाकडे कर्माचे कौशल्य म्हणजेच एक गुण म्हणून बघितलं जातं. कोणतंही काम जर समबुद्धीतून कराल, तर आयुष्यातली सगळी गणितं सोपी होऊन जातात. आणि हेच तर कर्माचं कौशल्य आहे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. श्रीकृष्णार्पणमस्तु.